वाक्यानं कोणाची निंदा करू नये, कठोर करू नये, व्यर्थ बडबड करू नये, त्याला सम्यक वाचा म्हणतात. सम्यक वाचेचं पालन केलं तर आपले वाचा शुद्ध होते. मग सम्यक कर्मांत तो ताकद पूर्ण केला. सम्यक कर्मांत म्हणजे आपल्या कायनं कोणत्या कारणात हिंसा करू नये, टोळी करू नये, व्यभिचार करू नये, याचं पालन केल्यानंतर आपली ही काया शुद्ध होते. आता त्याच्यानंतर पाचवा सम्यक आजीविका म्हणतात. मनुष्य जीवन जगताना त्यांना अन्न, कपडा, औषध, पाणी, निवास याची अत्यंत आवश्यकता असते. म्हणजे हे त्या गरजे प्राप्त करण्यासाठी माणसानं उद्योग कोणता केला पाहिजे, व्यवसाय कोणता केला पाहिजे, त्याला त्यांना सम्यक आजीविका. जीवन जगण्यासाठी कोणता योग्य असा आपण व्यवसाय केला पाहिजे. त्यांना हिंसा करून जीवन जगू नये, विषाचा व्यापार करून जीवन जगू नये, मानवतेचा व्यापार करून जीवन जगू नये, शब्दाचा व्यापार करून जीवन जगू नये. जे आपणाला ज्ञान नाही ते ज्ञान मला आहे असं खोटा नाटा आपण जीवन जगू नये, त्याला म्हणतात सम्यक आजीविका. आता ती सम्यक आजीविकेचं पालन केलं, आपली सम्यक आजीविका पूर्ण झाली. त्याच्यानंतर त्याचा काय, त्याला सम्यक व्यायाम म्हणतात. व्यायामाचा अर्थ प्रयत्न, त्याला आपण वीर्य म्हणतो, त्याला आपण प्रयत्न करतो. जेव्हा आपल्यामध्ये राग येईल त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेव्हा द्वेष येईल त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेव्हा लोभचा मोह येईल त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा आपल्यामध्ये राग, द्वेष, लोभ, मोह नाही ते नसणे तर पुन्हा उत्पन्न न होऊ देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा आपलं मन विकार मुक्त असेल ते विकार मुक्त मन कायम टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्याला म्हणतात सम्यक व्यायाम. आणि त्याच्यानंतर सम्यक स्मृती. स्मृती म्हणजे स्मरण, स्मरण आठवण. आता स्मृतीचे चार प्रकार आहेत. कायेन स्मृती, वेदनान स्मृती, चित्तान स्मृती आणि धम्मान स्मृती. अशा प्रकारची ही चार स्मृती आहेत. त्या चार स्मृतीचं सुद्धा आपल्याला ज्ञान आहे. आणि शेवटी एवढं केल्यानंतर 5, 6, 8 भाग आहे, त्याला सम्यक समाधी. सम्यक समाधी म्हणजे विकार मुक्त मनाची एकाग्रता. विकार मुक्त मनाची एकाग्रता. त्या मनात राग नाही, द्वेष नाही, लोभ नाही, विकार नाही, विचार नाही, भेद नाही, उद्वेग नाही, अशा मनाची एखाद्या विचाराची एकाग्रता करता येते, त्याला सम्यक समाधी. तर अशा प्रकारचा अष्टांगिक मार्ग आहे. त्या अष्टांगिक मार्गाची जेव्हा बोधिसत्वाला अनुभूती झाली, त्याने तो जाणला आणि बोलला, तेव्हा त्यांनी घोषणा केली की आता मी भूत झालो, आता मी दुःखमुक्त झालो, आता मी अनंत झालो, आता माझ्या पाच कंदाला पुन्हा जन्म नाही. याचा अर्थ असा, बुद्ध म्हणजे अष्टांगिक. आणि अष्टांगिक मार्गाचा संक्षिप्त होत काय, सम्यक विचार, सम्यक संकल्प म्हणजे प्रज्ञा, सम्यक वाचा, सम्यक कर्मान, सम्यक आजीविका म्हणजे शील, सम्यक स्मृती, सम्यक समाधी म्हणजे समाधी. म्हणजे अष्टांगिक मार्गाचा संक्षिप्त रूप आहे शील, समाधी, प्रज्ञा. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प त्याला प्रज्ञा म्हणतात. प्रज्ञा म्हणजे विशुद्ध ज्ञान, की ज्याच्याने दुःख आणि त्या अनात्म याची माणसाला अनुभूती होते, त्याचं माणसाला दर्शन होते, त्याला प्रज्ञा म्हणतात. त्याला आपण विपश्यना म्हणतो. विपश्यना म्हणजे विशेष तऱ्हेने पाहणे, जाणणे, या 5 पादांत संघात. हे 5 उपादान तंत्र कसे आहे, हे रूप कसं आहे, नित्य आहे, अनित्य आहे, सुखमय आहे, दुःखमय आहे, शाश्वत आहे, शाश्वत आहे, याची संपूर्ण मनन चिंतन करणार तो त्याची त्याला अनुभूती झाली पाहिजे. हे रूप दुःख आहे, हे रूप अनित्य आहे, हे रूप अनात्म आहे, अशा प्रकारे. तर अशा तऱ्हेनं हे अष्टांगिक मार्ग म्हणजे शील, समाधी, प्रज्ञा. आणि अष्टांगिक मार्गाला बुद्ध म्हणतात. अष्टांगिक मार्ग बोधिसत्वांनी शेवटपर्यंत जाणून घेतला, त्याच्यानं अनुभूती झाली आणि जीवनभर त्याने अष्टांगिक मार्गाचा लोकांना उपदेश केला. म्हणजे अष्टांगिक मार्गाला बुद्ध म्हणतात. आणि बुद्धाने जगाला जो दुःखमुक्तीचा मार्ग शिकवला त्याला धम्म म्हणतात. त्या दुःखमुक्तीच्या मार्गाचं जो अनुसरण करतो, त्याचं पालन करतो आणि दुःखमुक्त होतो, 4 मार्गाने 4 फळाची प्राप्ती करून देतो, अशा प्रकारच्या श्रावकाच्या समुदायाला संघ म्हणतात. त्याच्या प्रकार बुद्ध धम्मसंघ म्हणजे बुद्ध धम्मसंघ म्हणजे दुसरं तिथे काय म्हणतो, शील, समाधी, प्रज्ञा. आणि बुद्ध म्हणजे शील, बुद्ध म्हणजे समाधी, बुद्ध म्हणजे प्रज्ञा. धम्म म्हणजे शील, समाधी, प्रज्ञा. संघ म्हणजे शील, समाधी, प्रज्ञा. मग आपण तो बुद्धां शरणं गच्छामि, याचा अर्थ काय, मी शील, समाधी,
प्रज्ञेचं अनुसरण करतो. मी शील समाधी प्रज्ञेचा आधार घेतो. म्हणजे मी शिलाचं आचरण करतो, शिलाचं अनुसरण करतो, शिलाचं पालन करतो. म्हणून आपण सकाळ संध्याकाळ पंचशील घेतलं पाहिजे. मी प्राण्याची हुंडा करणार नाही, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, खोटं बोलणार नाही आणि कोणत्याही मादक क्रियाचं सेवन करणार नाही. त्याला शील म्हणतात आणि या शिलाला बुद्ध म्हणतात. आपण बुद्धांना शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि. बुद्धाने जो धम्म जगाला सांगितला त्याला धम्म म्हणतात. बुद्धाने जे शिकवलं, बुद्धाने काय शिकवलं? शील शिकवलं. बुद्धाने काय शिकवली? समाधी शिकवू. बुद्धाने काय शिकवलं? प्रज्ञा शिकवू. म्हणजे बुद्ध धम्म संघ म्हणजे दुसरं तिसरं काय होतो? शील समाधी प्रज्ञा. आणि म्हणून वर्तमान काळातील आपला बुद्ध कोणता आहे की ज्या बुद्धाचं अनुसरण केलं पाहिजे, ज्या बुद्धावर श्रद्धा ठेवली पाहिजे, ज्या बुद्धाचा आधार घेतला पाहिजे, तो बुद्ध शील समाधी प्रज्ञा. बुद्ध वर्तमान काळातील बुद्ध की ज्या बुद्धाचा आधार घेतल्यानंतर, ज्या बुद्धाचं अनुसरण केल्यानंतर माणसाला सुख शांती समाधान मिळते. आणि म्हणून आपण प्रत्येक दिवशी संध्याकाळी त्रिशरणाचं पंचशील घेतलं. त्रिशरणाचं पंचशील करून त्याचं आपण आचरण केलं. जर आपण त्रिशरण पंचशील तोंडानेच म्हटलं त्याचं आपण आचरण केलं नाही, त्याची आपल्याला काही फलक प्राप्त होईल का? आपण म्हणलं पानाची पाता वेळ म्हणजे शिखापर्यंत समाज आहे आणि लगेच एखादा रात्री पाहुणा आला तर कापलं त्याला कोण नाही. आपण म्हणलं सुहा वेळ म्हणजे प्रमाण राहणा गेलं म्हणजे शिखापर्यंत समाज आहे. ते दारू गांजा खोटे मात्र प्याचं सेवन करणार नाही आणि राज्यभर मटणासोबत दारू पिणार. त्याची काही फलक प्राप्त होईल का? त्याला सुख शांती मिळत का? जर तुम्हाला जीवनात सुख शांती प्राप्त करून घ्यायचे असेल, माणूस म्हणून जीवन जगायचं असेल तर तुम्ही शील समाधी प्रज्ञा रूपी दूध घाला. शील समाधी प्रज्ञा रूपी धम्माला, शील समाधी प्रज्ञा रूपी संघाला तुम्ही शरण केलं पाहिजे. शरण केलं पाहिजे आता अर्थ नव्हे, त्याच्या पाया पडलं पाहिजे. शरण केलं पाहिजे म्हणजे त्याचं अनुसरण केलं पाहिजे, त्याचं आचरण केलं पाहिजे, त्याचं ध्यान म्हणून चिंतन केलं पाहिजे. मग तुम्हाला जीवनात सुख शांती समाधान. आता शील आपण आता शील म्हणजे बुद्ध, शील म्हणजे धम्म, शील म्हणजे संघ. आता शील म्हणजे पंचशील. सर्वसामान्य शिलाचे एक प्रकार होता पंचशील आहे. प्राण्याची हिंसा करू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, खोटं बोलू नये, कोणत्याही मादक पेयाचं सेवन करू नये. हे सर्वसामान्य उपासकांना दैनंदिन जीवनामध्ये पालन करण्याचे 5 शिला आहेत. आणि या 5 शिलाला बुद्ध धम्म संघ म्हणतात. आलं का? मग या तुमच्या घरामध्ये या कोठेमध्ये किंवा जैनीमध्ये बुद्धाचं सोन्याचा झाला, सोन्याचा फोटो आहे का? जवळ त्याची पूजा करा किंवा डोकं एक सोन्याची मूर्ती घेऊन नाचा आणि दारू घ्या. डोक्यावर सोन्याची बुद्धाची मूर्ती समजा त्याचे सोन्याची बनवा, डोक्यावर नाचा आणि दारू घ्या. तुमचं कल्याण म्हणून डोक्यावर सोन्याची बुद्धाची मूर्ती घेऊन नाचा आणि चोरी करा, व्यभिचार करा, कुणाचा खून करा. तुमचं कल्याण होईल, तुम्हाला सुख शांती मिळेल का? तेव्हा तुम्हाला पोलीस येतील, पकडतील आणि जेलमध्ये नेऊन पोहोचतील. म्हणून बुद्ध म्हणतात माझ्या बुद्धनंतर तुमचा बुद्ध, ज्या धर्माने विनयाचा उपदेश केला तो तुमचा बुद्ध नाही. त्यांचा तुम्ही सेवा करा, त्यांना तुम्ही पहा, त्यांचं आचरण करा, त्याचा आधार. म्हणून शील हा माणसाचा आहे. प्रत्येक माणसाला त्याला दीक्षित घेतल्या बौद्धाची गरज नाही आणि त्याला कोणत्या देशाच्या विदेशाच्या माणसाची, तो माणूस आहे. त्या माणसाला सुखशांतीने जीवन जगायचे असेल त्याला शीलरूपी बुद्धाशिवाय दुसरा कोणत्याही प्रकारचा आधार नाही. कोणताच आधार नाही, कोणता आधार नाही. तो नाचला, दिवसभर नाचला, 24 तास नाचला, आहे का नाही? ज्याचं नाव घेऊन तो नाचला आणि दारू घेऊन नाचला, त्याचा तोड गेला ताबडतोब. त्याला माणसा म्हणून म्हणतो, ते पोलीस पकडतात,
त्याची कक्षणी काढतात. ऐका नाही, पंचशील होती बुद्धाला त्यांनी वेग बदल घालतात. पंचशील बुद्ध आहे आणि पंचशीलेचा जो माणूस पालन करतो तो म्हणजे सुख शांती समाधानात तो जीवन करतो. तो श्रीमंतही होतो, तो निरोगी असतो, तो दीर्घायुष्य असतो, तो तिथे जातो सन्मानित होतो. मृत्यू पावता स्मृती दाखवून करून तो मृत्यू पावतो आणि मृत्यू पावल्यानंतर त्याचे पाच करतात सुख दिला जातात. इतकं मानवी जीवनामध्ये शिलाचं महत्व आहे आणि म्हणून प्रत्येक माणसानं प्रत्येक दिवशी पंचशील ग्रंथून त्या शिलाचं पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणत्याही प्राण्याची हिंसा करू नये. आता हिंसा का होते हे सुद्धा भगवंतांनी त्याचे कारण आहे. ते संपूर्ण आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. हिंसा माणूस का करते त्याचे सुद्धा कारण बुद्धांनी सांगितलं. का माणूस हिंसा करते, चोरी माणूस का करते, वेठीका का करतो, खोटं का करतो, दारू का पितो, याचे सुद्धा बुद्धाने कारण सांगितलंय. आणि ते कारण शोधून त्या कारणाला नष्ट करा म्हणजे आपण पंचशीलेचं दैनंदिन जीवनामध्ये पालन करायचा प्रयत्न केला. गृहस्थांनी दैनंदिन जीवनात पंचशीलेचं पालन केलं पाहिजे, पण त्यांनी उपोषणाच्या दिवशी अष्टशिलेचं पालन केलं पाहिजे. जशा पौर्णिमा, अमावस्या, दोन्ही पक्षाच्या अष्टम्या, एका महिन्यातून 4 दिवस त्यांनी उपोषण व्रताचं पालन केलं पाहिजे. आता उपोषण व्रत आपण म्हणतो तर त्याला आपण उपवास म्हणतो. आणि तो काही उपासक उपायची का म्हणतात, भगवान बुद्धाच्या नावानं पौर्णिमा धरली म्हणतात. ते भगवान बुद्धाचा त्याचा काही संबंध नाही. ते उपोषणशील आहे. जसे भिक्षू भिक्षुणी प्रत्येक दिवशी अष्टशिलेचं पालन करतात. आपण व्यस्त असता कारणानं प्रत्येक दिवशी अष्टशिलेचं पालन करता येत नाही आणि म्हणून आपण कमीत कमी एका महिन्यातून 4 दिवस तरी अष्टशिलेचं पालन केलं पाहिजे. त्या दिवशी प्राण्याची हिंसा करू नये, त्या दिवशी चोरी करू नये, त्या दिवशी पती पत्नीनं 24 तास ब्रह्मचर्याचं पालन करा, त्या दिवशी खोटं बोलू नये, त्या दिवशी कठोर बोलू नये, कोणाची निंदा करू नये, व्यर्थ बडबड करू नये. त्या दिवशी दारू, गांजा, जुवा, तंबाखू, बिडी, सिगारेट याने अल्पची नशा उत्पन्न होते अशा कोणत्याही मादक पेयाचं सेवन करू नये. त्या दिवशी दिवसाच्या मध्याच्या अगोदर एक भोजन घ्यावं, जसे दैनंदिन जीवनात भिक्षू भिक्षुणी करतात. रात्री भोजन बंद करतात. त्या दिवशी नाच, गाणे, वाद्य, गंध, पावडर, लिपस्टिक कोणत्याही प्रकारचा साथ सुद्धा करू नये की त्याप्रमाणे भिक्षू आणि भिक्षुणी लागतात. त्या दिवशी उच्चवटे महान चिंतेच्या आत्मा झोपू नये. अशा या 8 शिलाचं पालन करणं त्याला उपोषण देखील म्हणतात. किंवा त्या दिवशी उपाशी राहणे याला उपोषण खरं म्हणत नाही. या अष्टशिलेचं पालन केलं पाहिजे. ते अष्टशिलेचं पालन केल्यानंतर महान सुखाची माणसाला प्राप्त होते. हे भौतिक सुख तर मिळतंय, याच्यापेक्षा दिव्य सुखही मिळते आणि याच्यापेक्षा भगवंतानं सांगितलं तर असेल तसं निर्वाणाचं सुख मिळतं. आणि म्हणून प्रत्येक उपासक आणि उपासिकांना या अष्टशिल उपोषणाचं जीवनामध्ये पालन केलं पाहिजे. तर अष्टशिल उपोषण शिलाला बुद्ध धम्म संगत म्हणतात. म्हणजे बुद्ध म्हणजे काय, बुद्ध म्हणजे शील. बुद्धाचा अर्थ होतो थोडक्यामध्ये बुद्ध म्हणजे शील. लक्षात तुमच्या. आता तुम्हाला पंचशिलेचं फक्त सांगतो. पंचशील बुद्धांनी सदानंद गच्छामी म्हणजे काय, की प्राण्याची हिंसा करू नये, चोरी करू नये, निर्विचार करू नये, खोटं बोलू नये, कोणतेही मादक पेयाचं सेवन करू नये. याला पंचशील म्हणतात. आणि या पंचशिलेचं पालन करणं यालाच म्हणतात बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी. केवळ म्हणून तर पंचशिलेचे जीवनात तंतोतंत पालन केलं. या पंचशिलेची सर्वात महत्वाची शिल आहे की दैनंदिन जीवनामध्ये गृहस्थांनी त्याचं पालन केलं पाहिजे. आणि ते 5वं शिल आहे. सुरा बेर वाक्य प्रमाद काना बेर म्हणी सीखा पदन समान. दारू, गांजा, जुवा, बिडी, सिगारेट ज्याच्यापासून अल्पची नशा उत्पन्न होते त्या कोणत्याही वस्तूचं सेवन करू नये. आलं या पंचशिलेच्या 5व्या शिलाचं जर पालन केलं नाही तर माणसाच्या जीवनात सुख शांती समाधान कधीच प्राप्त होणार. या 5व्या शिलाचा दुष्परिणाम काय होतो
हे भगवान बुद्धांनी बोधिसत्व असताना एका जातक कथेमध्ये, त्या जातक कथेचं नाव आहे कुंभ जातक. या मादक दारूचं सेवन केल्यानंतर काय दुष्परिणाम होतो त्याला ते बोधिसत्व. दारू हे माणसाला नाचवते, दारू हे माणसाला नाचवते. दारू हे कोणत्या दिशेला भीक मागायला होते. दारू हे माणसाला हसवते दारू नाचवते. दारू हे माणसाला नगरे निघायला होते. नगरे कधी कधी त्याला भान नसते, कपडे फिरतात, नाचवून शिरते. दारू हे माणसाला गाढवासारखं डोवते. ते गाढवं डोवतात ना, पण गाढवं डोवतात त्याला काही कारण नाही. गाढवाचं अंग जर खालतं त्याला खाजवण्यासाठी हात नसतात, जसे की माकडाला असतात. मग ते गाढव असं डोलते, त्याचं अंग खाजायला जायचं. पण दारू पिणारा माणूस काही गाढव नसते, त्याला हात असतात. ते दारू त्याला गाढवासारखं डोळ्यात. म्हणजे दारू काय करायला हे काही सांगता येत नाही. आणि म्हणून माणसाने माणूस म्हणून जीवन जगायचं असेल, श्रीमंत व्हायचं असेल, निष्पाप व्हायचं असेल, निरोगी व्हायचं असेल, जिथे गेलं तिथं सन्मानित व्हायचं असेल, घरात सुख शांती समृद्धी नांदावी असं वाटत असेल, तर कोणत्याही मादक पेयाचं सेवन करू नका. हे म्हणजे मादक पेयाचं सेवन करणं म्हणजे बुद्ध धम्म आणि संघ यांचा अपमान करणं आहे, यांचा खून करणं आहे. का बुद्ध म्हणजे शील आणि शीलाचं उल्लंघन करणं म्हणजे आपण जय भीम म्हणतो. दारू पिणाऱ्या माणसाला जय भीम म्हणायचा बिलकुल अधिकार नाही. बिलकुल त्याला दारू पिणाऱ्या माणसाचा अधिकार काय? दारू पिणाऱ्या माणसाला जय भीम बुद्ध जाऊ द्या. आपण पाहिले नाही कारण बाबासाहेब एकदा आपल्या जीवनाविषयी सांगताना म्हणाले, मी एवढा मोठा झालो. ते म्हणतात माझे 3 दैवत होते, त्या 3 दैवताची जाळ केली की आराधना केली, स्मरण मनन चिंतन केलं, त्याच्यामुळे एवढा मी मोठे. कोणते त्याने 3 दैवत सांगितले? विद्या, शील आणि स्वाभिमान. विद्या, शील आणि स्वाभिमान हे बाबासाहेबांनी स्वतःची 3 दैवत सांगितले. त्यांची त्यांनी रात्रंदिवस 18 तास आराधना केली, ध्यान केलं, मनन केलं, चिंतन केलं, तेवढे मोठे म्हणून ते बाबासाहेब मोठे. आणि म्हणून आपल्याला देखील सुखी बनायचं असेल, समृद्ध बनायचं असेल, इज्जतवान बनायचं असेल, जिथं गेलं तिथं सन्मानित व्हायचं असेल, तर आपण या शीलाचं पालन करा. पंचशिलेच्या 5व्या शिलाचं तंतोतंत पालन करा. पंचशिलेच्या 5व्या शिलाचा भंग केला किंवा ते 40 भंग होतात. दारू पिणारा माणूस खोटं बोलतो, जे कोणी पीत असेल त्याला अनुभव असेल तो खोटं बोलतो, घरात बोलतो खोटं, बाहेर बोलतो खोटं. दारू पिणारा माणूस चोरी करतो, दारू पिणारा माणूस विचार करतो. आता 3 दिवसाची गोष्ट आहे, पेपरमध्ये बातमी आहे. 30 वर्षाचा तो माणूस 7 वर्षाची बॅटी मोठी, तो दारू पिला आणि त्या मुलीसोबत झोपणार आणि त्या मुलीवर त्याला बलात्कार. दारू आमच्या मोहची गोष्ट आहे. आता 2-3 महिन्यात कोणत्या महिन्यात तो माणूस दारू पित होता, दारू विकत होता. दारूच्या नशेत त्यानं बायकोचा खून केला. बायको वडील जेलमध्ये, स्वतःला तो बौद्ध म्हणतो. आणि म्हणून तुम्हाला बौद्ध म्हणून जीवन जगायचं असेल, माणूस म्हणून जीवन जगायचं असेल, तर पंचशिलेतील 5व्या शिलाचं तंतोतंत तुम्ही पालन करा. कोणत्याही प्रकारच्या मादक पेयाचं सेवन करू नका. मी ग्रामीण भागात राहतो, काय लोक म्हणतात दिवसभर काम केल्यानंतर थकवाला म्हणतात, म्हणून मी दारू पितो. दारू पिल्यानं थकवा जात नाही, तो जास्त वाढत आहे. दारू हे विष आहे आणि विष साधन केल्यानंतर माणूस बेशुद्ध होतो आणि त्या बेशुद्ध अवस्थेमध्ये काय घडत हे त्याला समजत नाही. पण त्याची जी अवस्था जेव्हा नष्ट होते, मग त्याचं पहिल्यापेक्षा जास्त दुखत. आणि म्हणून आपले पैसे द्यायचे, आपला वेळ द्यायचा आणि आपल्या जीवनाचा नाश करून घ्यायचा, हे कोणाचं आपल्याला ज्ञान देत नाही. आणि म्हणून तुम्हाला एक आदर्श माणूस बनायचा असेल तर पंचशिलेच्या 5व्या शिलाचं तंतोतंत पालन करा. आता आम्ही पाहतो खेड्यापाड्यामध्ये पाहतो 10-15 वर्षाचा मुलगा दारू प्यायला, तंबाखूचा जो खाईना तो पापी.
तंबाखू MA झालेला, PhD झालेला, डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, प्राध्यापक झाले, साधू झाले, संत तंबाखू. दुःखाचं कारण दुःखाचं अज्ञान हे दुःखाचं कारण आहे. अज्ञानातून दुःख निर्माण होते, अज्ञानातून जन्म निर्माण होतो. आणि मग ते तंबाखू खाण्याचं काम सुद्धा ज्ञान आहे. आपण तंबाखूची कोणी पाहिली असेल, जी तंबाखू बनवणारी कंपनी आहे तिथं कोट्यावधी रुपये कमावते. तिनं सूचना केली आहे तंबाखू खाल्ल्याने तोंडाचा कॅन्सर होतो. तंबाखूची कोणी काढून पाहते, ज्यांना वाजवा येत नाही त्याच्यासाठी तोंड सडलेलं चित्र दाखवलेलं की तंबाखू खाल्ल्यानंतर अशा तोंडाचा कॅन्सर होतो, मग तोंड सडून जाते. आता एक हेही माहीत असताना आपण तंबाखू खातो, किती अज्ञानी म्हणतात. बौद्ध ही जात नाही, बौद्ध हा समाज नाही. जो माणूस ज्ञानी आहे, शिकवण आहे, सदाचारी आहे, निर्व्यसनी आहे, उद्योगी आहे, प्रामाणिक आहे, दानशूर आहे, दयाळू आहे, अशा माणसाला बौद्ध उपासक म्हणतात आणि अशा बाईला बौद्ध उपासिका म्हणतात. जो तंबाखू खातो त्याला बौद्ध म्हणत नाही, दारू पितो त्याला बौद्ध म्हणत नाही. तुम्हाला तो पंचशीलता भंग करतो. बौद्ध माणूस गरीब नसतो. एक मिनिट लक्ष द्या. भगवान बुद्धाने 7 धन सांगितले आहेत. 7 धन, ते 7 धन त्याच्याकडे आहे. त्याच्या एवढ्या श्रीमंत जगामध्ये कोणीच नव्हते. 7 धन. पहिलं धन कोणतं? बुद्ध धम्म संघा प्रति श्रद्धा. श्रद्धा एक धन आहे. दुसरं धन शील म्हणजे सदाचार. पंचशील, अष्टशील, दशशील, जे काही शिलाचे प्रकार बुद्धाने सांगितले, इंद्रिय संवर्धील, प्रत्येक शरीराची अनुपानशुद्धीची, संवर्धील, हे जे शिलाचे धन प्रकार सांगितले हे धन आहे. धन शिलासारखं धन जगात कोणतंच नाही. तिसरं धन कोणतं सांगतं? लज्जा. लज्जा एक धन आहे. धन लज्जा म्हणजे वाईट काम करायचा लाज वाटली पाहिजे, त्याला लज्जा धन म्हणतात. वाईट काम करायची लाज वाटते. दारू पिते, दारू पियाची लाज वाटली पाहिजे, त्याला लज्जा धन म्हणतात. ते लज्जा धन त्याच्याजवळ असेल तर तो निर्लज्ज सदा स्वीकारतो. चौथं धन चांगलं पाप भिवता. जे काही पाप आहे, प्राण्याची हिंसा, चोरी, बेबिटा, खोटा बोलणं, मादकाचं सेवन करणं, अशा प्रकारचं जे पाप करण्यासाठी जो माणूस भितो त्याला धन म्हणतात. आणि पाप करण्यासाठी भिटत नाही, तर भेटते पाहून म्हणजे त्याच्याकडे पाप गुरुता हे धन नाही. त्याच्या धन स्मृत नेहमी त्यांनी धर्माचं स्मरण केलं पाहिजे. त्याच्यात त्याग म्हणजे दान, नेहमी त्यांनी त्याग केला पाहिजे, दान केलं पाहिजे. आणि शेवटचं धन आहे. तर अशा प्रकारचे 7 धन त्याच्याकडे आहे. त्याच्यासारखा श्रीमंत जगात कोणीच नाही त्याच्यासारखं. हे भगवान बुद्धाने सांगितलं. आणि म्हणून ही श्रद्धा सेवा करा, वाईट कृत्य करण्याची लाज बाळगू नये. नेहमी तुम्ही धर्माचं श्रवण करा, धर्माचं ज्ञान ऐका, दान करा आणि तुम्ही ज्ञान करून आपल्या जीवनाला सुखी करा. आजच्या प्रसंगी अधिक न बोलता थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं बुद्ध कोणास म्हणतात. बुद्ध म्हणजे शील, बुद्ध म्हणजे समाधी, बुद्ध म्हणजे प्रयत्न. शिलाचं थोडक्यात मी तुम्हाला अर्थ सांगितला. पंचशील, अष्टशील हे थोडक्यात अर्थ सांगितलं. आणि शिलाचे याच्यात काही वेगळं अर्थ आहे का? शीलरूपी बुद्ध एक क्षण जरी आपल्यातून निघून गेला तर दुसऱ्या क्षणाला आपल्याला दुःखाच्या यातना भोगाव्या लागतात. एक क्षण बुद्ध जरी निघून गेला आपल्याला तर त्याच्या दुसऱ्या क्षणाला आपल्याला दुःखाच्या यातना भोगाव्या लागतात. तुम्हाला असत मग शील कोणतं? इंद्रिय संवर्धशील. आपले जे इंद्रिय आहेत त्या इंद्रियावर संयम ठेवणे. डोळ्यावर संयम, नाकावर संयम, जिभेवर संयम, कायवर संयम आणि आपल्या मनावर संयम. या जगा ऐकनावर संयम ठेवणे, त्यांचं दमन करणे, त्याच्यावर ताबा ठेवणे, त्याला जिंकणे, याला इंद्रिय संवर्धन. आणि या इंद्रिय संवर्धनाला बुद्ध म्हणतात. लक्षात तुमचे या इंद्रिय संवर्धनाला बुद्ध म्हणतात. एक क्षण. आता हे डोळे आहेत, हे डोळे आहेत की नाही, हे डोळे आपल्याला इंद्रिय म्हणतो. या डोळ्याचा विषय रूप आहे. या डोळ्याचा विषय काय रूप आहे? भगवंत म्हणतात विष्णू जगात 2 रूप आहे. एक पुरुषाचं रूप
आणि एक स्त्रीचं. आता त्या स्त्रीत एक स्त्री सुंदरातून तिथे आली, नटून फटून फटून, रूप म्हणजे काय याचं ज्ञान मला नाही. ते रूप काय आहे, हे स्त्रीचं रूप म्हणजे काय, ही स्त्रीची काय म्हणजे काय, ही कशाने बनलेली आहे, एक शुभ आहे का अशुभ आहे का घाणेरडे आहे त्या घाणेरडे आहे नृत्य आहे आणि त्याचं मला ज्ञान नाही. बरोबर तिचं रूप पाहिलं, सजवलेलं ठरवलेलं मनवलेलं सुजावलेलं या डोळ्यांनी पाहिलं आणि या डोळ्याचा तोड गेला त्या रूपाकडे पाहून डोळ्यांनी लवला. काय काहीला माहित नाही रूप काय, डोळा लावणं काय, एकदम जाऊन लगेच गेली आणि इथं बसती त्या ड्युटीला त्या पोलिसाला सांगितलं, म्हणते तिला पाहून मला डोळा लाव. ते तर तयार आहे, याच्यात दिसते की नाही मी आपला डोळा लावला तेव्हा बनतेची कष्ट घेईल. म्हणजे एक क्षण शीलरूपी बुद्धाला विसरलो की दुसऱ्या क्षणाला आपल्याला त्याचं काही व्यक्त भोगावं लागते, त्याच्यातून क्षमा नाही. विष्टामध्ये बोट घातलं, देवा म्हणून झाला, काय म्हणून झाला, विष्टाचा बुद्ध धर्म आहे जाळत आहे. आणि म्हणून आपण संपूर्ण इंद्रियावर प्रेम केले. म्हणून भगवान म्हणतात चक्कून सवो साधू साधू, सोतेन सवो साधू साधू, जिव्हाय सवो साधू साधू, घाणेन सवो साधू साधू, कायाय सवो साधू साधू, मनसान सवो साधू साधू. आपले जे 6 इंद्रिय आहेत त्या 6 इंद्रियावर ताबा ठेवणे, त्याचं दमन करणे हा चांगला मार्ग आहे. आणि याला म्हणतात बुद्धांनी धम्मं संघं शरणं गच्छामि. म्हणजे किती सोपं आहे. याला पैसे खर्च करावे लागत नाही, कोणत्या प्रकारचं ओझा उचलावं लागत नाही. एकदा फक्त बुद्ध धम्म संघ म्हणजे काय, शील समाधी प्रज्ञा, शील म्हणजे काय, समाधी म्हणजे काय, प्रज्ञा म्हणजे काय हे आपण समजून घेतलं आणि त्याचं आचरण केलं तर माणसाच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान वाटतं. आता प्रसंगी अधिक नव्हता. माणसाचे शरणस्थान कोणते आहे, माणसाचे श्रद्धास्थान कोणते आहे, माणसाचे आधारस्थान कोणते आहे, माणसाचे पूजास्थान कोणते आहे. त्यांना त्याच्यावर श्रद्धा ठेवली असतात, त्यांना शरण केलं असतं, त्यांनी आज त्याचं अनुसरण केलं असतं, माणसाच्या जीवनात सुख शांती समाधान प्राप्त होते. त्याचं थोडक्यामध्ये जीवन केलं ते 3 शरणस्थानमध्ये बुद्ध धर्म आणि संत. माणसाला शोभून दिसण्यासाठी उपयोगी पडणारे रत्न आहे की नाही, माणसाला शोभून दिसण्यासाठी हे 3 रत्न आहेत. बुद्ध धम्म संत हे 3 रत्न आहेत. हे 3 रत्न जर आपण आपल्या अंगावर अंगी लावले, डोळ्यावर, नाकावर, कानावर, जिभेवर, कायावर, मनावर, तर माणूस आत्ता दिवस सोडून दिसतो. या अलंकाराची गरज नाही. ते नाकात काही घालायची, कानात काही घालायची, गळ्यात काही घालायची, कमरात काही बांधायची याची काळजी गरज नाही. जेव्हा आपण शील समाधी करण्यावर रत्नाला समजून घेऊ आणि त्याचा आपण काया वाक्यामध्ये आठवतो तेव्हा आपण रात्र दिवस आपण शोधून दिसतो. आणि म्हणून तुम्हाला रात्र दिवस शोधून दिसायचं असेल तर बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाला जाऊन घ्या. 3 रत्न म्हणजे शील समाधी प्रज्ञा आणि ती शील समाधी प्रज्ञा तुम्ही रत्नाचा अंगीकार करा आणि रात्र दिवस तुम्ही शोधून घ्या. आम्ही भिक्षू नाही, आमच्यामध्ये काही रत्न आहेत. आम्हाला एक शील आहे, जात रूप पटी घालणं गेरमणी शिका चांदी सोन्याचा स्वीकार करू नये. ऐका कोणाला चांदी सोनं तिथे आम्ही सुंदर सोडून देतो, रात्रीला पहा, दिवसा पहा, नवरा सोडून आणि ते आनंदा निघून गेला मग कसं सोडून देतो ते पहा. आणि म्हणून साधे सोपे अलंकार आहेत. शील समाधी प्रज्ञा हे नेहमी तुम्ही परिधान करा. शील समाधी प्रज्ञा ही ढोल आहे, त्याचा तुम्ही अंगीकार करा. शील समाधी प्रज्ञा माणसाचा आधार आहे, माणसाच्या जीवनात सुख शांती देणारा तो एकमेव आधार आहे. आणि म्हणून तुमच्या हाताचा आधार घ्या. याचाच अर्थ दैनंदिन जीवनात तुम्ही त्रिशाणाचं पंचशील ग्रहण करा. बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाच्या गुणाचं स्मरण करा आणि जीवनामध्ये आपल्याला सुख शांती समाधान प्राप्त करत असेल तर दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही दान कर्म केलं. दान कर्म करणं हा सुद्धा उपासक उपासिकाचा एक धर्म आहे, बोधिसत्वाचा गुणधर्म आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणते आपल्या उत्पन्नाचा विसावा हिस्सा दान. हे मी ऐकताना
थोडं आश्चर्य वाटतं. सहज मी विचारलं की औरंगाबादमध्ये उपासकाची संख्या किती किती असेल औरंगाबाद उपासकाची उपासक हं? किती? औरंगाबादच्या उपासिकांनी एक महिनाभर तंतोतंत पंचशिलेचं काम करायचं. दारू, गांजा, जुवा, तंबाखू, बिडी, सिगारेट असे शमन करायचं. पती पत्नीने एकच महिना उपोषण व्रताचं पालन करायचं. बाळाच्या नंतर जेवायचं. कोट्यावधी रुपयाचा मावला तू म्हणून धम्मचर्ये सुचरितां नकां सुचरितां. चांगल्या तऱ्हेने धम्माचं आचरण करा, वाईट तऱ्हेने धम्माचं आचरण करू नका. पंचशिलेचं उल्लंघन करणं म्हणजे वाईट तऱ्हेने धम्माचं आचरण करणं. कोट्यावधी रुपये एका महिन्यामध्ये एक धम्माचं आचरण होते. एक दान देण्याची सवय लागते. काय विस्तार लागतो आणि तुम्हाला पाहिल्यानंतर लोक तुमच्यापुढे नतमस्तक होतात. धर्मांतराच्या आदल्या दिवशी बाबासाहेबाला एका वार्ताहराने प्रश्न विचारला होता, आज तुम्ही महाराज उद्या धर्मांतर केल्यानंतर तुमचे लोक बौद्ध होते, मग बौद्धाला ओळखण्याचं चिन्ह द्यावे. मुसलमानाला ओळखण्याची दाढी, शिखाला ओळखण्याची दाढी आणि डोक्याचा घुगरा, ब्राह्मणाला ओळखण्याचं जानवं. तुम्ही बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर तुम्हाला ओळखण्याचे चिन्ह काय? का बाबासाहेब म्हणजे माझा बौद्ध माणूस त्याच्या श्रेष्ठ आचरणाने ओळखता आला, त्याच्या बोलण्यातून, चालण्यातून, बसण्यातून, झोपण्यातून, खाण्यातून. किती सोपं. त्याला का पैसे लागतात? अरे तुम्ही एकच महिना पालन का प्रत्येक उपासक उपासिका एकच महिना. कोणत्याही मादक प्यायचं सोड, तंबाखू खाऊ नका, बिडी ओढू नका, ते तोडा नका, ते दारू तर खूप कोट्यावधी रुपये लागतात. एक धम्माचं आचरण होईल आणि एक तुम्हाला दान देण्याची सवय. तुमच्या दैनंदिन जीवनात जो खर्च करतात त्याच्यातून देऊ नका. जे केल्यानंतर धम्माचा घात होतो, धम्माचं आचरण राहत नाही, ते सोडून द्या आणि धम्माचं आचरण करा. आणि त्याच्यातून काही शिकत असेल तर धम्म कार्याला दान द्या. किती सोपा आहे. कोट्यावधी रुपये, कोट्यावधी रुपये. आणि एकदा माणसाला इंद्रियाला सवय लागली की मग तो दान देत का. दान देणं हा एक आदरणीय धम्म आहे माणसाचा. आदरणीय धम्म आहे तो तुमचं दान देणं. बाबासाहेब म्हणाले होते ना, आपल्या उत्पन्नाचा दिसावा हिस्सा धम्म कार्याला दान दिला पाहिजे. 100 रुपये कमावले तर 5 रुपये द्यायचे. किती सोपं. आणि 5 रुपये तुमच्या खाण्यापिण्यातून द्यायचे नाही. ज्याने तुम्ही लवकर मरता, घरात भांडणं होतात, कंटे होतात, झगडे होतात, अशा वाईट व्यसनांचे 5 रुपये खर्च करतात. ते वाईट व्यसन जोडून द्या. ते 5 रुपये शिल्लक राहतात, ते तुमच्यासाठी धम्म कार्याला. किती सोपं आहे. आणि म्हणून भिक्षू संघाने असा प्रचार करा, आदर्श बौद्ध उपासक बनवण्याचा प्रयत्न करा. असा एकही दिवस मोरावला जात नाही की दारूपणे आले माणसं मला शिवाय देत नाही. मुसलमानाचा पोरगा तंबाखू खाताना दिसलं की मी त्याला बोलतो. भगवंताने काय सांगितलं? भगवंताचा धर्म काय? तो मार्ग झुकला, त्याला मार्ग दाखवणे. जिथे अज्ञानाचा अंधकार आहे तिथे ज्ञानाचा प्रकाश नाही. हे भगवंताच्या धर्माचं कारण. त्याच्यासाठी ही गरज नाही धम्म परिषद असावी, पाम्पलेट काढावे, त्याच्यात माझं नाव असावं, हजारो लोक जमावे आणि मग तिथं धम्म दिसणार. तसं नाही. जिथं तुम्हाला दिसतं तिथं तुम्ही विचार. आणि म्हणून भगवंताने सांगितलं, जगासाठी कवयी कार्यक्रम बहुजन हिताय बहुजन सुखाय. हे घोषण आदेश दिला बहुजनाच्या हितासाठी आणि बहुजनासाठी तुम्ही सदैव चालिका करत राहा. एका सोबत दोघं जाऊ नका, कारण ते भिक्षूची संख्या कमी होईल. आता इतक्या आपण भिक्षू होतो जमलं नाही. दिसायला बरोबर, पण जीवनात सर्वात महत्व काय ते, जीवनात सर्वात महत्वाचा आहे जीवनाचा माणसाचा क्षण. तो गेल्यानंतर कधीच वापस येतो.
इथं 3-4 भरतीची फक्त ते बोलतात राष्ट्रभर बोलतो. आमचे जन्म एकच असते तर 3 दिवस बोलतो. प्रत्येक दिवशी एकेका खेळायला गेल्या किती खेळ होतो. म्हणून या संसारात सर्व धर्मापैकी कोणत्या धर्माचा प्रचार करायची गरज असेल तो एकमेव धर्म आहे बौद्ध धर्म. त्याचा राष्ट्र हा माणसाचा जीवन मार्ग आहे. माणसानं चालायचं कसं, बसायचं कसं, खायचं कसं, पियायचं कसं, काय खायचं काय नाही खायचं हा तो धर्म शिकतो. त्याचा जीवन मार्ग बनतो. हा मानव धर्म आहे. माणसानं माणसाची माणसाकडे बदल म्हणून याचा नितांत रात्रंदिवस प्रचार चालवतो. रात्रंदिवस करतो. बौद्ध धर्माच्या प्रचाराचा वेग कसा असावा. मन बदलण्याचा तो वेग आहे. मन त्याच्यापेक्षा पुढे जास्त भगवंताचा अंतिम उद्देश आहे सचित परियोग आपण विज्ञान आपलं जे मन आहे त्या मनाला शुद्ध करा, त्या मनाला पवित्र करा, त्या मनाला निष्कलंकित बनवा ही बुद्धाची शिकवण. आणि मन कसं चंचल आहे. एका क्षणात लाखो किलोमीटर जाते पुन्हा वापस येते पुन्हा. तर अशा प्रकारचा या धर्माचा प्रचार आणि प्रचार करण्याचा सारा वेग आणि तो फक्त एकच करतो भगवंताचा भिक्षुसंग भगवंताची. बाकी हा कोणाचाही विषय नाही. का भिक्षू हा एक आदर्श शिक्षक आहे. भिक्षू कोण आहे? शास्त्रात बुद्ध कोण आहे? सत्ता देव म्हणून सामान बुद्ध भगवान बुद्ध हे देव म्हणून सारखे शास्त्र होते, गुरु होते, मार्गदाता होते आणि त्याच बुद्धाचे आणि मोठे. म्हणून भिक्षू हा एक शिक्षक आहे. भिक्षू हा मार्गदाता आहे. भिक्षू हा एक समाजसेवक आहे. भिक्षू आई वडील मित्र याची भूमिका भिक्षूला होती. त्याची भूमिका भिक्षूला बोलतात. भिक्षू हा दुश्मन आहे. भिक्षू हा शत्रूही आहे. मला शत्रू भिक्षू मैत्रीची भावना शत्रू रागाचा द्वेषाचा लोभाचा मोहाचा अभिप्रेता तो वैरीही आहे. इतकी मोठी जबाबदारी भिक्षू संघावर आहे. इतकी मोठी जबाबदारी भिक्षू संघ पण लाखो लोक भिक्षू संघाने धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी एवढं मोठं तत्वज्ञान लागत नाही. बौद्ध धर्माचं तत्वज्ञान इतकं सोपं आहे त्याच्यासारखं तत्वज्ञान जगात कोणतंच सोपं नाही. का तो मनुष्याचा स्वतःचा विषय आहे, स्वतःच्या आचरणाचा विषय आहे तो. आणि म्हणून तो कोणत्याही माणसाला विचार, कोणत्याही माणसाला आणि अंगठा बहादर माणसाला विचार जाऊन वेळा चांगली आहे का तो जाऊन भागता